आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। महाराष्ट्रातील गोवंशांचं संरक्षण, संवर्धन आणि कत्तलीवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी राज्यात कठोर कायदा करण्यात यावा, या मागणीसाठी गो सन्मान आव्हान अभियान अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांना शहादा तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्या मार्फत आज निवेदन देण्यात आले। समस्त गो भक्त संत समाज आणि सजग नागरिकांच्या वतीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे। निवेदनात नमूद केल्यानुसार गो तस्करी, रस्ते अपघात आणि प्लास्टिक भक्षणामुळे गोवंशांची संख्या वेगाने घटत असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारताच्या सांस्कृतिक मुळांना धोका निर्माण झाला असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनाद्वारे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या त्या अशा: कठोर कायदेशीर तरतूद, गोतस्करी आणि गोहत्येला अजामाइन पात्र गुन्ह्याच्या श्रेणीत आणून दोषींना जन्मठेपेची शिक्षा व संपत्ती जप्त करण्याची तरतूद करावी। देशी गोवंशाला राष्ट्रमाता किंवा राज्यमाता म्हणून घोषित करून संविधानिक मान्यता द्यावी। प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर नंदीशाळा आणि जिल्हा स्तरावर आदर्श गोशाळा स्थापन करण्यात याव्यात। गो उत्पादनांना शेण, गोमूत्र प्रोत्साहन देऊन सेंद्रिय शेतीला बळ द्यावे। तसेच शालेय पोषण आहारात देशी गाईचं तूप आणि दुधाचा समावेश अनिवार्य करावा। शालेय अभ्यासक्रमात गोविज्ञान हा विषय अनिवार्य करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या प्रसंगी शहादा परिसरातील अनेक गोसेवक, प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। राज्यपालांनी या पत्राची दखल घेऊन सकारात्मक पावलं उचलावीत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। या प्रसंगी आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती। या प्रसंगी प्रामुख्याने गो सन्मान आव्हान अभियानाचे प्रभारी हरिभक्त परायण खगेंद्र महाराज, हरिभक्त परायण भूषणजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा गोसेवा संयोजक मनीष चौधरी, भरत पाटील उपस्थित होते। स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा माधवीताई पाटील, प्राध्यापक मकरंद पाटील, DK अग्रवाल, डॉक्टर योगेश चौधरी आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी उपस्थित राहून या अभियानाला पाठिंबा दर्शवला। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।